राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 सुंदरते ध्यान सुंदरते ध्यान उभे करकटा सुंदरते ध्यान उभे सुंदरते ध्यान उभे करकटा करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कशितांबर तुळशी हार गळा कशितांबर तुळशी हार गळा कशितांबर तुळशी हार गळा कशितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणिराजित कंठी कौस्तुभ मणिराजित कंठी कौस्तुभ मणिराजित तुळशी हार गळा कशितांबर तुळशी हार गळा कशितांबर तुळशी हार गळा कशितांबर तुळशी हार गळा कशितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिलं श्रीमुखावरी पाहिन श्रीमुखावरीने पाहिन श्रीमुखावरीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुखावरीने पाहिन श्रीमुखावरीने पाहिन श्रीमुखावरीने तुळशी हार गळा कशितांबर तुळशी हार गळा कशितांबर तुळशी हार गळा कशितांबर तुळशी हार गळा कशितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत 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 बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत 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 लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मिता मार केला षडउर्मिता मार केला षडउर्मिता मार केला षडउर्मिता मार जन धन तन जन धन तन जन धन धन जन तन धन केले तृणाही समान 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 लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मिता मार केला षडउर्मिता मार केला षडउर्मिता मार केला षडउर्मिता मार तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता 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 तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता 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 लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मिता मार केला षडउर्मिता मार केला षडउर्मिता मार केला षडउर्मिता मार विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 जय विठोबा रखुमाई कुंडली कवरदा विठ्ठल विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय ठोपार जय जय विठोबा रखुमाई जय जय ठोपार कुमाई विठोबा रखुमाई कुंडली कवरदा विठ्ठल नानदेव ठोपार कुमाई विठोबा रखुमाई ठोपार कुमाई विठोबा रखुमाई जय जय ठोपार कुमाई जय जय विठोबा रखुमाई ठोपार कुमाई विठोबा रखुमाई बलिया से गीत बलिया से अंकित बलिया से अंकित बलिया बढ़िया से अंकित बढ़िया से अंकित बढ़िया से अंकित बढ़िया से अंकित बलिया से अंकित बलिया से अंकित बलिया से अंकित बलिया से अंकित बढ़िया 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 से अंकित
दाताळेला संसार दाताळेला संसार दाताळेला संसार केला सण उर्मीचा मार केला सण उर्मीचा मार केला सण उर्मीचा केला सण उर्मीचा मार
बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाताळीला संसार केला षडवर्मीचा मार, जन तन धन केले तृणाही समान, लाताळीला संसार केला षडवर्मीचा मार, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता, लाताळीला संसार केला षडवर्मीचा मार. सरवडे गावी यावर्षी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव निमित्तानं हा मोठा उत्सव चालू आहे आणि मंडळाला मला शिव्या दिलेली आहे. मला वाटतंय मला का शिवा दिली तर एक तरी कोल्हापूरचा बुवा असावा म्हणून. सगळे महाराज लोक आता मोठे मोठे आहेत, तसं मी सगळ्यात छोटा आहे. माझं मूळचं गाव आहे शाहवाडी तालुक्यामधलं परखंडळे. मी सध्या ठाण्यामध्ये राहतो आणि वास्कर फळावरचा बुवा आहे. हरिभक्तपरायण माझे गुरुबंधू विठ्ठल पाटील यांच्याकडून सेवा आलेली आहे. समोर महाराज बसलेले आहेत. एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये सेवा मिळणं हे भाग्याचं काम आहे. मला वाटतं ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळाच मला आठवते बुवा आता. असो, मी जो कीर्तनकार बुवा आहे ना, जास्त शिकलेलो नाही. मुंबईमध्ये राहून नोकरी करत बऱ्याच लोकांचं ऐकून ऐकून मी कीर्तन करतोय. कवडी कवडी जोडके निर्धन हो धनवान, अक्षर अक्षर पडे मूर्ख होत सुजान. दुसरा माझा नंबर आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहेच, पण मुंबई ही पारमार्थिक राजधानी आहे. सगळ्या भारतातले विद्वान मुंबईला येतात, चांगलं चांगलं ऐकायला मिळतं. आणि अजून कीर्तनला कुठे तिकीट लागलेलं नाही. तमाशाला तिकीट आहे, नाटकाला तिकीट आहे, पिक्चरला तिकीट आहे. तुकोबरांच्या भाषेमध्ये नाटक तमाशा बघणं म्हणजे विकतचं पाप आणि कीर्तन प्रवचन ऐकणं म्हणजे फुकटचं पुण्य. मोला देवोनिया साठवावे दोष, नटाचे ते वेश पाहुनिया, हरिदासा मुखे हरि कथा कीर्तन ते पुण्य पुण्य विशेषता. तेव्हा मी माझी ओळख सांगितली की ऐकून ऐकून बोलणारा बुवा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज हे आपले वैभव आहेत. जगद्गुरु वारकरी संप्रदायाने तिघांचं मानलेलं आहे. नंबर 1 श्रीकृष्ण परमात्मा, नंबर 2 शंकराचार्य, नंबर 3 तुकाराम महाराज. थोडक्यामध्ये शंकराचार्य हे आचार्यामधले जगद्गुरु, श्रीकृष्ण परमात्मा हे देवामधले जगद्गुरु आणि तुकाराम महाराज हे संतांमधले जगद्गुरु. लक्षात ठेवा, हे आपलं भाग्य आहे महाराष्ट्राचं. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. जवळजवळ भक्तिविजय ग्रंथामध्ये 50 संतांची नावं आहेत आणि त्याच्यामध्ये 4 संत फार महत्वाचे आहेत. ज्ञानेशम ज्ञानमूर्तिंच, साक्षात प्रेमस्वरूपे नामदेवंच दयामूर्ती नाथम वंदे पुनः पुनः, वैराग्यस्य परामूर्ती देहोक्षेत्र निवासिनाम तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाची मूर्ती आहे. नामदेवराय
प्रेमाची मूर्ती आहे, नाथ महाराज दयेची मूर्ती आहे, आणि तुकाराम महाराज वैराग्याची मूर्ती आहे. यांना सोडून बावळटासारखे कोणाच्या नादाला लागू नका बुवा. हे आपलं भांडवल आहे सगळं. बस संत कोणाला म्हणायचं, छोटीशी व्याख्या सांगून मी पुढे जातो. कोणालाही संत म्हणू नका. ज्याला हरिपाठ पाठ नाही तो संत कसं काय होणार बुवा? नाही 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 नाही. हे 2-4 व्याख्या तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लगेच डोक्यात बसेल. जो देवाचं कधी कधी स्मरण करतो ना, सामान्य माणूस, दुःख में सुमरण सब करे, सुख में ना करे कोय, सुख में स्मरण जो करे, दुःख काय का होय. ठेच लागल्यानंतर देवाची आठवण होते ना. सामान्य माणूस देव मिळवण्याचा प्रयत्न करतो. साधक जे भव स्वर्गा उबगले, मुमुक्ष योग ज्ञाना वळगले, पुढती नये निघाले पैजाजेत, या जन्मामध्ये देवाला मिळविल अशी ज्याने पैज घेतली ना तो साधक. ज्याला देवाचा साक्षात्कार झालेला आहे, देवाने एक झलक दाखवली आहे, दर्शन दिलेलं आहे, सिद्ध पुरुष. आणि देव ज्याच्या हातात आले ताब्यात, संत. हरी आला हाता मग कैशी भय चिंता. दुसरी सोपी व्याख्या सांगतो. भक्त अधिक विरक्त अधिक मुक्त बरोबर संत. ज्याच्याकडे भक्ती आहे तो भक्त, ज्याच्याकडे ज्ञान आहे तो मुक्त, ज्याच्याकडे वैराग्य आहे तो विरक्त. भक्ती ज्ञान विरक्ती ज्याच्याकडे परिपूर्ण आहे संत. तिसरी व्याख्या जगन्नाथ महाराज पवार एक विद्वान होऊन गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यांची व्याख्या आहे, जगामध्ये 6 प्रकारची माणसं आहेत. नंबर 1 बुडवणारे, नंबर 2 बुडलेले, नंबर 3 बुडणारे, नंबर 4 तरणारे, नंबर 5 तरलेले, आणि नंबर 6 तारणारे. बुडवणारे दुष्ट, बुडलेले मूर्ख, बुडणारे विषयी, तरणारे साधक, तरलेले ऋषीमुनी, आणि तारणारे संत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन, जड जीव की आमचा पाठ आहे महादोषी. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, उद्धरावयाले दिन जना. नामदेवांचं प्रसिद्ध प्रमाण आहे. आता शेवटची व्याख्या आहे का, ज्याचं हृदय मोठं तो संत. हृदय मोठं म्हणजे आमचं हृदय एवढं छोटं आहे, माझी बायकोनी माझी मुलं बस. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची, संपलं काम. अयम निजा परो व्यक्ती गणना लगो चेतसाम, उदार चरितानाम वसुधैव कुटुंबकम. चला पुढे. आपलं जीवन संकुचित आहे. हल्लीची मुलं जर आई वडिलांना मानत नाही तर भावाला काय म्हणणार बुवा? फक्त माझी बायको आणि माझी मुलं. चला पुढे. एखादा चांगला सरपंच असं म्हणू शकतो, मी गावचा गाव माझा चांगला. चांगला नगरसेवक असं म्हणू शकतो, मी नगराचं नगर माझं. चांगला आमदार असं म्हणू शकतो, मी तालुक्याचा तालुका माझा. चांगला खासदार असं म्हणतो, मी जिल्ह्याचा जिल्हा माझा. मुख्यमंत्री असं म्हणू शकतात देवेंद्रजी, मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा. मला वाटते नरेंद्र मोदी असं म्हणू शकतात, मी हिंदुस्थानाचा हिंदुस्थान माझा. पण तुकाराम महाराज म्हणतात, मी जगाचा जग माझं. जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा संतांचा विभूती. देह कष्ट भीती परोपकारी, देह कष्ट भीती परोपकारी, देह कष्ट भीती परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, संतांच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारी, देह कष्ट भीती परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. ज्यांचा जन्म ज्यांचा अवतार जगा करताय ना ते संत. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये, देवडीकर गाथ्यामध्ये 4092 अभंग आहेत. कुठल्याच अभंगामध्ये बायकोचं नाव नाही, मुलांचं नाव नाही, भावाचं नाव नाही, आईवडिलांचं नाव नाही, आडनाव नाही, आणि गावचं सुद्धा नाव नाही बुवा. का तर जगात तुकाराम महाराज जगाचे आहेत. तैसा वागविलास विस्तारू, गीतार्देशी विश्व भरू, आनंदाच्या वरून मांडू जगा, केला जगाशी उपकार, तारियली नारी नर. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज जगाचे आहेत. जगाकरता ज्यांचा अवतार आहे ना त्यांना डोळे झाकून संत म्हणा. आपले वैभव आहेत महाराष्ट्राचे. मी चिंतनाकरता जो अभंग निवडला आहे तुकाराम महाराज, या अभंगामध्ये संतांची उंची सांगतात, हरिदासांचा अधिकार सांगतात,
बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. स्थितीपर अभंग आहे. आम्ही बळीवंताच्या अंकित झालो आणि आम्ही सुद्धा बळीवंत झालो. त्याच्या पंक्तीला जाऊन बसलो, लेवलला जाऊन बसलो. या अभंगामध्ये बळीवंत कोण हे सांगितलेलं नाही, पण दुसऱ्या अभंगामध्ये सांगितले बळीवंत कोण. बळीया माझा पंढरी राम, बळीया माझा पंढरी राम, हरे राम बळीया माझा पंढरी राम. तुया देवाचा देवा, तुया देवाचा देवा, बळीया माझा पंढरी राम, बळीया माझा पंढरी राम. तुझ्या देवाचाही देवा, तुझ्या देवाचाही देवा, बळीया पंढरी राम, बळीया माझा पंढरी राम, बळीया माझा पंढरी राम, तुया देवाचाही देवा, तुया देवाचाही देवा, तुया देवाचाही देवा. बळीया माझा पंढरी राम, तुझ्या देवाचाही देवा, तुझ्या देवाचाही देवा, तुझ्या देवाचाही देवा. बळीया माझा पंढरीराव जोया देवांचाही देव. तुकाराम महाराज म्हणतात पंढरीराव माझा सगळ्यात मोठा बळीवंत आहे. भागवतामध्ये देवाची 3 रूप सांगितलेली आहेत. नंबर 1 ब्रह्म, नंबर 2 विष्णू, नंबर 3 भगवान. वदंती तत्तत्व विदस्तत्व ज्ञानम अद्वयम ब्रह्मेती परमात्मेती भगवानेती शब्द ते सगळीकडे व्यापक आहे, त्याला म्हणतात ब्रह्म. जो वैकुंठामध्ये चतुर्भुज आहे त्याला म्हणतात विष्णू किंवा परमात्मा. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगिर्विधानगम्यम वंदे विष्णू भोभयहरम सर्वलोकैकनाथम. आणि जो 6 गुणांनी आकारलो होतो त्याला म्हणतात भगवान. राम भगवान, कृष्ण भगवान आणि पांडुरंग सुद्धा भगवान. अर्थात या श्लोकाचं तुकाराम महाराजांनी मराठीमध्ये भाषांतर केलं आमच्याकरता. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमोपा पांडुरंगा. नमो विश्वरूपा ब्रह्म, विष्णुमाय बापा परमात्मा किंवा विष्णू, आणि भगवान म्हणजे राम कृष्ण वगैरे जे 6 गुणांनी आकारले येतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ब्रह्मामध्ये शक्ती आहे, बळ आहे, पण ते प्रगट होत नाही. जसं बीजामध्ये झाडाची शक्ती आहे पण ते प्रगट नाही. वैकुंठामध्ये असणारा विष्णू परमात्मा आहे ना, त्याच्यामध्ये बळ आहे पण ते आपल्या उपयोगाचं नाही. मग सगळ्यात बळ कोणाकडे आहे? जो परमात्मा आकारला येतो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं बळ आहे. देवाचे अवतार अनंत आहेत. भागवतामध्ये 24 अवतार आहेत आणि अंबऋषीकरता घेतलेले अवतार आहेत 10. 2 जळचर, 2 वनचर, 2 विप्र, 2 राजा, बौद्ध कलंकी अवतार लिया भक्तजनों के काजा. अर्थात याच्यामध्ये 2 अवतार महत्वाचे तुकाराम महाराज सांगतात. दुर्जनांचा याने करुणी संहार, पूर्णावतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे मोठे अवतार आहेत. मी याच्याकरता सांगतो आहे, रामाकडे जे बळ आहे ना फार मोठं बळ आहे आणि कृष्णाकडे सुद्धा फार मोठं बळ आहे. आमचा परमात्मा बळीवंत कसा याच्याकरता आपलं चिंतन चाललेलं आहे. राम प्रभू ऋषमुख पर्वतावर गेले होते. सीता रावण घेऊन गेले होते. सीतेच्या शोधाकरता चालले होते. अर्थात त्या ऋषमुख पर्वतावर सुग्रीव होता. सुग्रीवाच्या सेवेला हनुमंतराय होते. राम लक्ष्मण हे 2 धनुर्धारी बघितल्यानंतर सुग्रीवाला शंका आली, माझ्या भावाने मारण्याकरता गँगस्टार पाठवले की काय 2 जण 2 धनुर्धारी. ते हनुमंताला सांगितलं, बघा हे 2 कोण आहेत ते. हनुमंतराय हे पहिले सुग्रीवाच्या सेवेला होते. कसं काय? तर त्याचा इतिहास पुराणाचा आहे. हनुमंताचे पहिले गुरु आहेत सूर्य. सूर्यापासून बऱ्याच विद्या ग्रहण केल्या आणि जाता जाता विचारले, तुम्हाला दक्षिणा काय देऊ?
तेव्हा सूर्याने सांगितलं राम अवतारामध्ये आता सुग्रीव म्हणून येतोय, तिथे माझे सेवकर म्हणजे पिठापिठ होईल. ते हनुमंतराय हे सुग्रीवाच्या सेवेकरता होते. हनुमंताने उड्डाण मारलं आणि हे राम लक्ष्मण खाली बसले होते झाडाखाली. झाडावर जाऊन बसले. रामाने लंगोटी बघितली हनुमंताची आणि सहज बोलले, सोनेरी लंगोटी असणारा हा वानर कोण आहे? हनुमंताच्या आईने सांगितलं होतं अंजनीनी, जो तुझी लंगोटी ओळखेल ना तो तुझा मालक आहे, गुरु आहे. म्हटलं हे आपले गुरु दिसत आहेत, पण हे सामान्य धनुर्धार दिसत आहेत, मी तर मोठा बलवान आहे, त्यांची परीक्षा घेतली पाहिजे. अर्थात गुरु हा शिष्यापेक्षा थोडा सरस पाहिजे. गुरु हा शिष्यापेक्षा थोडा सरस पाहिजे. डोंगरे महाराजांचे एक वाक्य आहे, पाणी पिना छान के गुरु करना जान के. तर संप्रदायामध्ये कधी कधी असं होतं, शिष्याची ज्ञानेश्वरी पाठ आणि गुरूंचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही, असं नाही. त्या हनुमंताने विचार केला की हे माझ्यापेक्षा बळीवंत आहेत का? म्हणून रामप्रभूंना सांगितलं, मी तुमच्या अंगावर दगड टाक, आपला डोंगर टाकतोय, सावध राहा. हनुमंताने दगड आणली, आपला डोंगर आणला आणि त्यांच्या अंगावर टाकला. रामप्रभूंनी असं झोपेतच बाण मारला आणि वरच्यावर चुराडा करून टाकला कशाचा? डोंगराचा. मग हनुमंताने पटलं की आपल्यापेक्षा मोठे बलवान आहेत, यांना गुरु करायला न मालक करायला काय हरकत नाही. आता ऐका, हनुमंताचं बळ किती आहे? एका ग्रंथामध्ये मला हनुमंताचं बळ मिळालं. 10 दिशाला 10 दिक्पाळ असतात. 10 दिशाला 10 दिक्पाळ असतात. एका दिक्पाळाकडं 10,000 हत्तीचं बळ असतं. असे 10,000 एक दिक्पाळ एकत्र केले ना तर इंद्राच्या ऐरावतामध्ये ताकद निर्माण होते. स्वर्गातल्या इंद्राचं ऐरावत, असे इंद्राचे ऐरावत 10,000 एकत्र केले तर इंद्राच्या मनगटामध्ये ताकद निर्माण होते. आणि इंद्राच्या 10,000 मनगटाची ताकद हनुमंताच्या करंगळीमध्ये असते. हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी. रावणाची दाढी जाडी, 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 रावणाची दाढी. हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाडी, रावणाची दाढी जाडी, रावणाची दाढी जाडी. हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाडी, रावणाची दाढी जाडी, रावणाची दाढी. हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाडी. मी हनुमंताचं बळ का सांगितलं? जर हनुमंताचं एवढं बळ आहे तर रामाचं किती बळ असेल? अशी एक म्हण आहे ना आपल्या हिंदीमध्ये, शोकेस में इतना तो गोडाऊन में कितना. रामाचं बळ मी सांगितलं. तुम्हाला कृष्णाचं बळ सांगतो. कृष्णाने एकाच दिवशी 3 घाणा मारलेला आहे, असं नामदेवरांचं प्रमाण आहे. मामा मारू गेलाशी, आपटिले गजाशी, मल्ल युद्ध खेळाशी होतो तो. एकाच दिवशी कृष्णाने चानोर नावाचा पैलवान, कोलियापेट नावाचा हत्ती मारलेला आहे आणि कंस मामा सुद्धा मारलेला आहे. आता कंस मामाची ताकद आहे का? गर्ग संहितेमध्ये कंस मामाची ताकद आहे. कंसाकडे बळ होतं 1,00,000 हत्तीचं बळ. कंसाकडं जरासंधाने कंसावर स्वारी केली आणि कंसाला घाबरवण्याकरता कुलियापेट नावाचा हत्ती त्याच्याकडे होता, 10,000 हत्तीचं बळ असणारा, तो त्याच्या सैन्यावर सोडला. अर्थात तो मोठा हत्ती बघितला कंसाने, जवळ गेला, त्याची शेपूट पकडली, असा गरगरगर फिरवला, चेंडवासारखा टुकून दिला जरासंधाच्या पालावर. जरासंधाला मोठं आश्चर्य वाटलं, 10,000 हत्तीचं बळ असणारा हत्ती हा चेंडवासारखा फेकतोय, याचं बळ किती? त्याचं बळ होतं 1,00,000 हत्तीचं. जरासंध पॉलिटिक्स होता, त्याने काय केलं माहिती आहे का? आपल्या 2 मुली त्याला दिल्या, जावई करून घेतला. कोणाला? कंसाला. आस्ती आणि प्राप्ती. अशा या कंस मामाला श्रीकृष्णाने एका ठोशातच मारले. मी कधी ते माधव महाराज मगर एक विनोद सांगायचे, ज्याला आपला संसार चांगला करायचा आहे ना त्याने मेहुण्याला आणि मामाला घरात ठेवू नये.
इथले सोडून, सरवडीचे सोडून. दुर्मंत्री राज्य नाशाय, ग्रामनाशाय कुंजरहा, शालको ग्रहनाशाय सर्वनाशाय मातुला. म्हणजे काय? मूर्ख मंत्री निपजला ना, राज्य कर्जबाजारी. सध्या महाराष्ट्र राज्यावर कर्ज किती माहिती आहे तुम्हाला का? 9 लाख कोटी कर्ज आहे महाराष्ट्र राज्यावर. पिसळीला हत्ती गावा शिरला, गावाचा नाश. मेहुणा घरा शिरला, बायकोचा भाऊ, घराचा नाश. आणि मामा घरा शिरला, सत्यानाश. फक्त काही मामा मात्र चांगले आहेत, काही मामा अतिशय वाईट. कंस मामा, मारीच मामा, शकुनी मामाने तर वाटच लावून टाकली बुवा. परमार्थातले दांडेकर मामा, शेलार, आपला इतिहासातले शेलार मामा, आणि आता मी ज्यांचं दर्शन घेऊन आले ते बाळू मामा. आता बाळू मामांचं दर्शन घेऊन हे मात्र महाराष्ट्रामध्ये घालले. हे मामा चांगले आहेत. मला सांगा, मला हे सांगायचं आहे, कृष्णाचं एवढं बळ आहे की मोहना तिसरा जो अवतार आहे ना, वरा अवतार, त्या वरा अवतारामध्ये सोंडेनाशी पृथ्वी उचलली व देवानी. तिसरा बागुल बोलती, नाम वराह म्हणती, जेने दाडे धरली क्षिती, दैत्य थोर मारिला. हे दोघांचं बळ सांगितलेलं आहे. एवढं बळ आमच्या देवाकडे, रामाकडे, कृष्णाकडं. तू का म्हणे शिरोमणी बळीयांचा सगळ्यामध्ये बळीवंत आहे आमचा देव. हे एक बळ सांगितलं अंगातलं. तुकारामाने दुसरे एक प्रमाण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 बळ सांगितलेले आहेत. कोणती? जो जगाला पोचतो तो बळीवंत, आणि ज्याच्या ताब्यामध्ये काळ आहे ना तो बळीवंत. जगाला पोचतो असं प्रमाण आहे. बळीया आगळा पाळी लोक बळीया आगळा पाळी लोक पाळा, रिग नाही कळी काळा रे, रिग नाही कळी काळा रे. पुंडलिक पाटील केली गुळवाणी, पुंडलिक पाटील केली गुळवाणी. तो झाला भव दुखा वेगळा रे, तो झाला भव दुखा वेगळा रे, तो झाला भव दुखा वेगळा रे, तो झाला भव दुखा वेगळा रे. नाचत जाऊ त्याच्या गावात बळीया गळा पाळी लोक पाळा, बळीया गळा पाळी लोक पाळा, बळीया गळा पाळी लोक पाळा, बळीया गळा पाळी लोक पाळा. रिग नाही कळी काळा, रिग नाही कळी काळा. रिग नाही कळी काळा, रिग नाही कळी काळा. पुंडलिक पाटील केली गुळवाणी, पुंडलिक पाटील केली पुंडलिक पाटील केली गुळवाणी, पुंडलिक पाटील केली गुळवाणी. तो झाला भवा दुःखा वेगळा रे, तो झाला भव दुखा वेगळा रे, तो झाला भवा दुःखा वेगळा रे, तो झाला भव दुखा वेगळा रे. नाचत जाऊ त्याच्या गावाने गेली, नाचत जाऊ त्याच्या गावाने गेली, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या, 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 नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या. बळीया आगळा पाळी लोक पाळा, रिग नाही कळी काळा रे, पुंडलिक पाटील केली कुळवाडी, तो झाला बहुदुःख वेगळा रे.
याच्यामध्ये 2 मुद्दे तुकारामांनी सांगितलेले आहेत. जो जगाला पोचतो ना त्याला बळीवंत म्हणतात. माणसाने खाण्यापिण्याची अजिबात चिंता करायची नाही. मातेच्या उदरी उपजलाशी जेव्हा चिंता तुझी तेव्हा केली त्याने. आई वडील हे जन्म देण्याकरता फक्त कारण आहेत. स्त्रीच्या पोटामध्ये गर्भधारण होते ना, देव सगळी इंद्रिय आईच्या पोटामध्ये निर्माण करतो. हात निर्माण करतो, पाय निर्माण करतो, पोट निर्माण करतो, डोकं निर्माण करतो, मेंदू निर्माण करतो, केस सुद्धा निर्माण करतो आईच्या पोटामध्ये. नाजूक डोळे सुद्धा आईच्या पोटामध्ये देव निर्माण करतो. आई करते? नाही नाही नाही. अरे ज्या बाईला साधी चपाती करतात नाही ती डोळे कसे निर्माण करणार? गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा. सगळी इंद्रिय निर्माण करतो आणि काय करतो देव? लगेच पाईपलाईन लावतो. जी आई खाते ना बरोबर ते गर्भाला पोचलं जातं. आणि जन्माला आल्याबरोबर दुधाची सोय करतो. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. मला सांगा, कुमारिकेच्या स्तनामध्ये दूध निर्माण होत नाही. लेकराची निर्मिती झाल्याबरोबर जन्माला आल्याबरोबर दूध निर्माण होतं. हे कसं काय निर्माण होतं अजून कुठल्या जगातल्या शास्त्रज्ञांना समजलेलं नाही. ज्या आईच्या शरीरामध्ये ही मशीन आहे ना ते आईला सुद्धा समजत नाही हे दूध कसं काय निर्माण होतं. ही सगळी देवाची करणी आहे, लक्षात ठेवा. एखादी श्रीमंताची बाई दूध पिऊन तिच्या स्तनामध्ये दूध येत असेल बघा नाही. अरे गरीबाच्या बाईने शिळे तुकडे जरी खाल्ले ना त्याचं दूधच निर्माण होतं. हे कसं काय निर्माण होतं देवालाच माहिती. म्हणून तर देवाचं भजन करायचं आहे. सगळ्यांच्या जेवणाची सोय करतो. आणि 2 वर्षाचं मुलं आहे ना आईच्या अंगावरचं प्यायचं थांबलं ना लगेच दात देतो. आणि दात दिल्यानंतर मग काय सफरचंद काय आणि केळी काय 1000 पदार्थ निर्माण केले. कुरतडत राहा दिवसभर रात्रंदिवस. जबी दंत नाही थे तभी दूध दिया, अभी दंत दे तो अन्न न दे, कबीरदास पण सांगतात. सगळ्यांच्या जेवणाची सोय करतो म्हणून त्याला बळीया म्हणतात. माणसाने खाण्यापिण्याची अजिबात चिंता करायची नाही, फक्त देवाचं भजन करायचं. आणि जो भजन करतो ना त्याच्यासारखा कोण चरतच नाही, कीर्तनकार बुवासारखा. मी माझी थोरवी सांगत नाही, मी नोकरी सांभाळून जवळजवळ आता 49 वर्ष कीर्तन करतोय बुवा. नोकरी सांभाळून गेल्याबरोबर विचारतात तुमचा मेनू काय आहे? डायबिटीस तरी नाही ना? भाकरी पाहिजे का चपाती पाहिजे? भाकरी तांदळाची पाहिजे का ज्वारीची काय पाहिजे, बाजरीची पाहिजे? माझी बायको सुद्धा मला विचारत नाही तुम्हाला काय पाहिजे. आता बायकोला राग येईल समोर बसलेले. हरिभक्ति के 3 गुण हर कोई लागे पाव, खाने को मिष्टान्न मिले अखिर वैकुंठ को जाओ. फक्त तुम्ही भजन केलं पाहिजे. एक दृष्टांत माझ्या समोर येतोय. मलुक नावाचा एक माणूस रामकथा ऐकत होता. कथा संपल्यानंतर त्या रामायणाच्या सांगितलं, म्हटले जो रामाचं भजन करतो ना त्याच्या जेवणाची सोय राम करतो. त्याला नाही पटलं. म्हणजे महाराज नोकरी न करता, व्यापार न करता, शेती न करता, एजंटगिरी न करता देव पोटाला देईल. म्हणजे भजन केलं तर नक्की देणार. ही प्रचिती घेण्याकरता तो मलुक उठला, जंगलामध्ये गेला. एका मोठ्या झाडावर चढला, जे झाड रस्त्याच्या बाजूला होतं, आणि भजन करत राहिला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बरोबर 12 वाजता एक टोळी आली सरदारांची. आणि म्हणजे सावली चांगली दिसते, आपण इथं नाश्ता करूया. घोडी अशी बांधली आणि डब्याची झाकणं उघडली. पोहे, शिरा, बटाटे वडा, धपाटे, मसाले भात, चायनीज. आणि खाणार एवढ्या वाघाने डरकाळी दिली. आणि वाघाच्या डरकाळीला घाबरून घोडी बिथरली आणि दावी तोडून पळाली बुवा. अरे म्हणजे नाश्ता महागात पडेल, जर घोडी गेली तर प्रवास होणार नाही. डबे तिथेच टाकले, कोणी काही खाल्लं नाही. घोड्याच्या मागून कोण गेले, डबे तिथेच होते. वर माणूस भजन करत होता, श्रीराम जय राम जय जय राम. बरोबर अर्ध्या तासाने दुसरी टोळी आली सरदारांची, चोरांची. सरदार गेले, चोर आले. म्हणजे झाड चांगला आहे ते आपण विश्रांती घेऊ. सगळे आले, घोडी बांधली आणि बघतात तर डबे, उपमा, शिरा, धपाटे, मसाले भात
चायनीज बटाटे वडा. अरे जंगलामध्ये डबे कसे काय स्टेनलेस स्टीलचे? त्यांचा जो आदोरी होता म्हटलं इकडे कोण आहे का बघा. सगळं शोध कोण मिळालं नाही. आणि मग त्याची नजर वर गेली आणि नजर वर गेल्यानंतर त्याला दिसले कोणतरी माणूस काहीतरी बडबड करतोय. तो भजन करत होता. मलुक श्रीराम जय राम जय जय राम. अरे कोणतरी माणूस दिसतोय, बोला खाली. हो खाली या. म्हणजे मी अजिबात खाली येणार नाही. त्याने तलवार दाखवली. येतो का मुंडकं जोडून टाकीन. दम दिला दम. आणि तलवार बघितल्यानंतर हळूहळू तो खाली आला. म्हणजे बस समोर. समोर बसला. एकाने काय केलं, एका डब्यातला थोडा शिरा म्हणजे खास शिरा, उपमा, पोहे, बटाटे वडा, चायनीज, धपाटे, जवळजवळ 10-12 घास भरवले. पाणी प्याला, ढेकर दिला. त्याने सांगितलं आज मी प्रचिती घेतली, रामाचं भजन करून जेवायला मिळतं का? रामाने मला जंगलामध्ये जेवायची सोय केली हो. म्हणून त्याने एक दोहा लिहून ठेवलेला आहे, अजगर न करे चाकरी, पक्षी न करे काम, दास मलुक कहरे सबका दाता राम. फक्त तुम्ही भजन करा, जेवणाची सोय तुमची देव करणार बुवा. बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, येईल तो अन्न वस्त्र दाता, येईल तो अन्न वस्त्र दाता, बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, देईल तो अन्न वस्त्र दाता, देईल तो अन्न वस्त्र दाता, देईल तो अन्न वस्त्र दाता. बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, देईल तो अन्न वस्त्र दाता, देईल तो अन्न वस्त्र दाता, देईल तो अन्न वस्त्र दाता. बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, देईल तो अन्न वस्त्र दाता. नमो जगत अखिल पालना, मंगळमणी निधाना, सज्जन वन चंदना आराध्य लिंगा. ज्ञानोबराय म्हणतात तो जगाचं पोषण करतो म्हणून बळीया म्हणा त्याला. आणि ज्याच्या ताब्यामध्ये काळ आहे तो बळीया. बळीया आगळा पाळी लोक पाळा, रिग नाही कळी काळा रे. आपल्या गुरुचा मुलगा पुनर्दत्त श्रीकृष्णाने 64 दिवस सेवा करून आणून दिल्या परत. ज्याच्या ताब्यामध्ये काळ आहे तो बळीवंत, जो जगाला पोचतो तो बळीवंत, ज्याच्याकडे भरपूर ताकद आहे तो बळीवंत. आणखी एक चौथा मुद्दा निर्माण होतो, ज्याच्याकडे 3 शक्ती आहेत ना तो बळीवंत. कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम. रामाने पायाने शिळेचा उद्धार केला, कर्तुम शक्ती. वानरातून लंका घेतली, अकर्तुम शक्ती. आणि पाण्यावर दगड तारली, अन्यथा कर्तुम शक्ती. ज्याच्याकडे या 3 शक्ती आहेत ना तो बळीवंत. तेव्हा आम्ही 4 मुद्दे सांगितले. आमचा परमात्मा पांडुरंग जो आहे ना, जो आकारला येतो ना तो आहे बळीवंत. आणि जर आपण त्याची अंकित झालो ना तो आपल्याला सुद्धा बळीवंत करतो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. जर आपण त्याची सेवा केली ना तर लगेच काय करतो तो, आपली शक्ती आपल्या भक्तांना देतो आणि त्यांना सुद्धा बळीवंत करतो. हा देवाचा मोठा गुण आहे, लक्षात ठेवा. जर त्याची सेवा केली आणि त्यांनी कृपा केली ना बळीवंत होतो. कसं काय बळीवंत होतो? आपले पैसे आपण इकडे ट्रान्सफर केले ना तर अमेरिकेला सुद्धा पोचतात बुवा. सध्याशी सोय आहे, लक्षात ठेवा. किंवा गावठी जर दृष्टांत द्यायचा झाला, एखादी देखणी मुलगी आहे पण डॉक्टरनी तिला पसंत केली, लग्न झाल्यानंतर ती कोण झाली? डॉक्टरीन. वकिलाची बायको वकिलीन, मास्तरांची बायको मास्तरीन, महाराजांची बायको आईसाहेब शिव्या देत असली तरी. हे मी सांगत नाही, नाथ मला सांगतात. दुर्बळाची कन्या समर्थाने केली औदशानी माळी दारिद्र्याची. गरीब मुलगी आहे पण श्रीमंताच्या माणसाने तिचा अंगीकार केला ना ती श्रीमंत होते लगेच. लग्न झाल्यानंतर एखादा नवरा असं म्हणू शकत नाही बायकोला तू कोण विचारणार. ती बोलते कोण विचारणार, कोर्टात खेचीन. तुमचा हात पकडलाय, तुम्हाला शरणालय सर्वस्व अर्पण केलेलं आहे, अर्ध्या इस्टेटीची मालकी नाही मी. तसं हे अंकित जे भक्त आहेत ना सर्वस्व अर्पण करतात ना, देव काय करतो
आपली सगळी शक्ती त्यांना देतो. बळी याचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही सुद्धा बळीवंत झालो, सगळे भक्त बळीवंत झालो, त्याची शक्ती आमच्याकडे आली. आता हे कसे काय बळीवंत? फक्त ज्ञानोबांची ती शक्ती सांगून मी पुढे जातो. ज्ञानोबाने बळीवंत कसे काय? ज्ञानोबाने गीतेवर टीका लिहिली ज्ञानेश्वरी 16 वर्षी कर्तुम शक्ती. बुद्धुरेला बोलवला ब्राह्मणांच्या सभेमध्ये अकर्तुम शक्ती, आणि जड भिंत चालवली अन्यथा कर्तुम शक्ती. होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंती महिमागाद. भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध, आणि करुणी भाविक लोका केल्याने जे बोध. हे ज्ञानोबांचं वर्णन निळोबारे करतात. ज्याच्याकडे ही शक्ती आहे ना त्याला बळीवंत म्हणतात. तुकाराम महाराज मला कळलं की तुम्ही बळीवंताच्या म्हणजे देवाच्या पंक्तीला बसला, तुम्ही देव झाला. पण याच्याकरता काय केलं? तुकाराम महाराज म्हणतात संसारावर लाथ मारली. अभंगाचं दुसरं चरण. लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, केला षडवर्मीचा मार. आम्ही देवाचे अंकित झालो, त्याने आम्हाला शक्ती दिली, आम्ही सुद्धा बळीवंत झालो, त्याच्या पंक्तीला जाऊन बसलो. याच्याकरता काय केलं? संसारावर लाथ मारली. लाथाळीला संसार, संसार सोडला नाही. लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 संत आहेत ना प्रमुख. ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, निळोबाराय. यापैकी 4 लग्न झालेले आहेत, फक्त ज्ञानेश्वर महाराजांचे लग्न झालेले नाही. नाथ महाराजांचं लग्न झालेलं आहे, तुकाराम महाराजांची 2 लग्न झालेली आहेत, 7 मुलं. निळोबारायांचं लग्न झालेलं आहे, नामदेवरायांचं लग्न झालेलं आहे. फक्त ज्ञानोबारायांचं लग्न झालं नाही का? त्यांना कोण पोरगी देत नव्हतं की काय? नाही नाही नाही. अरे लग्नाचं वय 25 वर्ष, 22व्या वर्षी समाधी घेतली, लग्न होईलच कसं काय? ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असोणी संसारी जीवे वेगो करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. परमार्था करता संसार त्यागण्याची, संसार सोडण्याची गरज नाही. फक्त संसार मागता युक्तीनं केलं पाहिजे बा, युक्तीनं. पोहणं आहे ना, पोहणं प्रत्येक माणसाला पोहता आलं पाहिजे. मी 3रीला असताना पोहायला शिकलेलो आहे. पोहण्याकरता 3 गोष्टी लागतात. नंबर 1 पोहण्याचं ज्ञान, नंबर 2 पोहण्याकरता ताकद, आणि नंबर 3 उडी घेण्याकरता डेअरिंग, निर्भयपणा. तरच तर पलीकडे जाऊ शकतो. उदाहरणार्थ सावरकर आपले देशाला आले. ताकद पाहिजे, डेअरिंग पाहिजे आणि ज्ञान पाहिजे. मी पोहायला शिकत असताना एक मुलगा असा काठावर बसला होता, त्याला पोहता येत नव्हतं. पण दुसरा मुलगा बोला, अरे बाळू मार उडी, पाणी वर ढकलतं, मार उडी, पाणी वर ढकलतं. म्हणले मला पाणी वर ढकलेल पण 3 दिवसांनी. का? ज्याला पोहता येत नाही तो बुडतो आणि 3 दिवसांनी वर येतो. संसारामध्ये पोहणं फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. संसार कसा युक्तीने करायचा. संसारला अनेक नाव आहे, त्याच्यामध्ये नदी नाव आहे, समुद्र नाव आहे. हे पूर्वीचे कीर्तनकार दृष्टांत सांगायचे.
एक मोठी नदी होती आणि त्या नदीमध्ये नावाडी होता. ब्रह्मपुत्र सगळ्यात मोठी नदी आहे उत्तर प्रदेशला. ब्रह्मपुत्र फार मोठं पात्र आहे बुवा. तिथे नावाडी होता आणि तो काय करायचा, फक्त इकडच्या माणसाला तिकडे, तिकडच्या माणसाला इकडे आणायचा. एकदा त्याच्या सुदैवाने नावेमध्ये तिघे बसले, डॉक्टर, वकील आणि इंजिनियर, आणि नाव चालू झाले. डॉक्टरला वाटलं याची जरा मस्करी करावी. डॉक्टरने विचारलं, नावाड्या तुला काय गोळ्यांची वगैरे माहिती आहे का? आयस्प्रो केव्हा घेतात, अॅनाशिन केव्हा घेतात, सुमू केव्हा घेतात, डोकं दुखल्यानंतर काय करायचं, पोट दुखल्यानंतर काय करायचं. बरीच मी माणसं बघतो औषधावर जगतात बुवा. एक माणूस मी बघितलं 24 गोळ्या खातो दिवसाला. सकाळी 8, दुपारी 8, संध्याकाळी 8 गोळ्या. मी कधी कधी विनोदाने सांगतो या सगळ्या गोळ्या खाण्यापेक्षा एक बंदुकीची गोळी खाल्लेली फार चांगलं बुवा. एकदमच निकाल लागले. त्या नावाड्याने सांगितलं, म्हणजे डॉक्टर मी कधी आजारी पडतच नाही आणि जरी पडलो तर डॉक्टरकडे जाताना गोळी घेतो, मला कुठल्या गोळीचं नाव माहिती नाही. डॉक्टरनी टोमणा मारला, तुझं 25% आयुष्य बर्बाद झालं, तुला कुठल्याच गोळीची माहिती नाही. वकिलाने विचारलं, म्हटलं तुला काय कायद्याचं ज्ञान, 302 कलम कशाला म्हणतात, 420 कशाला म्हणतात, दिवाणी म्हणजे काय, फौजदारी म्हणजे काय. म्हणजे वकील साहेब मी आधी कलमच धरले नाही, त्यामुळे कुठलंच कलम मला माहिती नाही. परत वकिलाने टोमणा मारला, 25% आयुष्य तुझं बर्बाद झालं. आता इंजिनियर कसा काय मागे राहील. अरे म्हटलं तुला घर बांधण्याचं काय ज्ञान वगैरे, विटा कशा वापरायच्या, दगड कसा वापरायचा, वाळू किती, सळी किती. म्हटले साहेब माफ करा मी झोपडीतच राहतो, ते सुद्धा ज्ञान मला नाही. इंजिनियरनी टोमणा मारला, 25% आयुष्य बर्बाद झालं. या टक्केवारी आता लक्षात ठेवा. डॉक्टर 25%, इंजिनियर 25%, वकील 25%. एवढ्यात नाव आहे ना बरोबर मध्ये आली नदीच्या, जोरात हिंदकाळी खायला लागली, वादळ सुटलं. नाव उलटते की काय, नाव उलटते की काय. त्या नावाड्याने विचारलं, म्हणजे डॉक्टर साहेब तुम्हाला पोहता येतं का? म्हणजे नाही. वकील साहेब तुम्हाला पोहता येतं का? नाही. इंजिनियर साहेब तुम्हाला पोहता येतं का? नाही. नावाडे बोलला, 100% आयुष्य तुमचं बर्बाद झालं. आता नाव उलटणार, मी पोहून पलीकडे जाणार आणि तुम्ही बुडणार. याच्यातून सिद्धांत लक्षात ठेवा. माझा मुलगा डॉक्टर आहे आणि माझा मुलगा इंजिनियर आणि माझा मुलगा, हे अभिमान खोटा बाळगू नका. माझा मुलगा वारकरी आहे, कीर्तन करतो, याचा अभिमान बाळगला पाहिजे. लक्षात ठेवा. का तर हे सगळी ज्ञान आहेत ना, ही पोट भरण्याची ज्ञान आहेत. आणि अध्यात्म ज्ञान आहे ना, हे भवसागर तारण्याचं ज्ञान आहे. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया अतिशय ज्ञाने स्तव त्या वाचून आणे भवस्वर्गादी ज्ञाने तो अज्ञान आहे सा म्हणे निश्चय केल्या ज्ञानोबर म्हणतात. मला हे सांगायचं आहे, संसार करायचा पण जर युक्तीने केला ना तर तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही संसारावर लात मारली म्हणजे संसाराला विशेष महत्व दिलं नाही, देवाला महत्व दिलं. तुकाराम महाराजांच्या ज्या वया होत्या, तुकाराम महाराज श्रीमंत होते पण वयाची वाटणी केली. अर्ध्या दिल्या कान्होबाला भावाला आणि अर्ध्या दिल्या सोडून नदीमध्ये. का? आर्थिक होत्या. म्हणजे कर्जमाफी जर पहिल्यांदा कोणी केली असेल तुकाराम महाराजांनी, कर्जमाफी सगळ्यांची. त्या आर्थिक वया आणि ह्या ज्या अभंगाच्या वया ज्या बुडवल्या ना, ते मिळवण्याकरता मात्र तुकाराम महाराजांनी 13 दिवस अनुष्ठान केलं. का? या पारमार्थिक वया आहेत. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. मला वाटतं तुकारामांच्या वेळी शिवाजी महाराज होते. एखाद्या मुलाच्या आणि मुलीच्या लग्नाला शिवाजी महाराज आले असते बुवा, पण नाही बोलवलं बुवा. एकदम साध्या प्रकारे लग्न केली मुलांची. अतिशय आणि गरीब घराण्यात मुली दिल्या. संसाराला महत्व दिलं नाही. आपला थोडा मोठा जर मुलगा झाला इंजिनियर वगैरे, अरे आमदाराला बोलवा आणि खासदाराला बोलवा तांदूळ टाकायला. आणि त्यांच्यामुळे लग्नाची वेळ 12:30 आणि तांदूळ 3:30ला. का? मंत्र्याची वाट बघा. झाला तर नवरा नवरीची लावून टाका वाट. अरे या मुहूर्तावर जे तांदूळ टाकायचे ते मुहूर्त बघितला पाहिजे का तुम्ही धिंगाणा बघत बसणार? लक्षात ठेवा, लग्नाला जर मुहूर्तावर लग्न नाही झालं ना तर नवरा नवरीच्या जीवनामध्ये संकट येतात. संयोजकांनी लक्षात ठेवा, लग्न हे मुहूर्तावरच पार पाडलं पाहिजे, नाचण्याकरता नाही लग्न बुवा. तेव्हा संसार कसा करायचा? संसार खोटा समजून करायचा. आता तुम्हाला एक कोल्हापूरचं उदाहरण सांगतो. माणसं संसार कसा करता करता कशी मारतात. एखाद्या बांधावर अशी बाबळ होती, बांबळ, आणि ती वाऱ्याने दुसऱ्या पाटलाच्या वाफ्यामध्ये पडली. इकडे पाटील इकडेही पाटील, पाटलाच्या बांधावरची ती बाबळ. अर्थात
बाभळ कोणाची याच्याकरता भांडणं चालू झाली. पंचायतीमध्ये गेले, हे पाटील बोले माझी बाबळ, हे पाटील बोले माझी बाबळ. पंचायतीने सांगितलं तुम्ही पाटील आहात, तुमचा निर्णय तुम्ही घ्या किंवा वकील करा, आम्ही तुमचं भांडवल मिटवू शकत नाही. अर्थात या पाटलाने वकील केला, या पाटलाने वकील केला आणि केस सुरू झाली. कशा करता? बाभळी करता. आमच्या गावातली घटना सांगतोय तुम्हाला. केस चालू होती 10 वर्षे बुवा. ते न्यायाधीश वैतागले म्हणजे बाबळी करता देशाची वेळ किती वाया चाललेली आहे, साध्या बाबळी करता. म्हणून 2 पाटलांना काय केलं, एका तारखेला कोर्टामध्ये उभं केलं आणि कोर्टाने नोकरांना सांगितलं जा बाबळ तोडून आणा. कोर्टाचे नोकर गेले, बाबळ तोडली, बैलगाडीमध्ये भरली. ती बैलगाडी कोर्टाच्या समोर आली. न्यायाधीश आले सगळ्यांच्या समोर. त्या 2 पाटलांना अर्धी लाकडं वाटली आणि सांगितलं जा केस मिटली. त्या लाकडाची किंमत होती फक्त 50-50 रुपये. म्हणजे 50 रुपयाच्या लाकडाकरता याचे 20,000 गेले. 10 वर्ष केस चालू होती आणि शेत तसंच पडलं बुवा. माणसं कशी काय वागतात मला काही समजतच नाही बुवा. साध्या साध्या गोष्टी करता फालतूपणा करू नका बुवा. आपसात मिटवा. बिघडलं काय? संसार करायचा, संसाराला महत्व द्यायचं नाही. तुकारामांनी महत्व दिलं नाही. मी एक नेहमी दृष्टांत देतो. जर तुम्ही खोटा समजून संसार केला ना तर तुम्हाला दुःख होणार नाही, आणि जर खरा समजून केला ना दुःख होणार तुम्हाला. आमची बरीच माणसं आहेत ना मुंबईला नोकरीला आहेत. डिला रोडला मी नोकरीला होतो, राहायला एका खोलीमध्ये 10 बायच्या 10 खोलीमध्ये 10 माणसं. कशी काय? जावे त्याच्या अंश तेव्हाकडे. एक असा माणूस होता, त्याचं लग्न झालं होतं पण बदली कामगार होता. लग्न झालं होतं, बायकोनी पत्र पाठवलं, अहो काय मुंबई वगैरे दाखवणार की नाही, 11 वर्ष तुम्ही मुंबई करता. त्याने लगेच पत्र पाठवलं ताबडतोब निघून ये, कारण त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हता. एसटी पकडली, ती मुलगी आली बायको, आणि राजा राणीचा संसार चालू झाला. हा काय करणार, ड्युटीवर येणार आणि संध्याकाळी प्रेक्षणीय स्थळ दाखवणार बायकोला रोज एक. राणीचा बाग, गेटवे ऑफ इंडिया, दादरची गर्दी, मेट्रो सगळं दाखवून झालं. आणि नवऱ्याने सांगितलं 10 महिने संपले, आता 1च महिना उरलेल्या खोलीचा, तुला गाडीत बसावं लागेल. तिने सांगितलं गाडीत बसते पण दागिना घेतल्याशिवाय जाणारच नाही. आता त्याला प्रश्न पडला, आता काय करायचं? तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो माणूस हुशार होता. मोती मार्केटमध्ये गेला आणि 50 रुपयाचा 4 तोळ्याचा लक्ष्मीहार आणला. 50 रुपयाचा 4 तोळ्याचे आपल्याला लक्षात आले असेल. त्या बायकोला एवढा आनंद झाला की रात्री सांगते काय सकाळी दागिना येतो काय, मिरवली इकडे तिकडे दागिना घालून. आणि नवऱ्याने सांगितलं 1च आता प्रेक्षणीय स्थळ तुला दाखवतो आणि गाडीत बसवतो. म्हणजे कोणतं? विमान कसं झेप घेतं खाली कसं उतरतं, शांताक्रूज दाखवतो, गाडीत बसवतो तुला. आणि एका रविवारी दोघे उठले, आंघोळ केली, कपडे घातले, आणि त्या बाईने काय केलं, लक्ष्मीहार गळ्यात घातला. नवऱ्याने सांगितलं मुंबईचे चोर फार हुशार आहेत, दागिना केव्हा मारती सांगता येणार नाही, दागिना घालू नकोस. ती बोलली अहो दागिना तुम्ही केलेला आहे, तुमच्या समोर घालून मिरवणार नाही की मग गावासमोर घालून मिरवणार की काय बाजारात? स्त्रियांनी 2 वाक्य लक्षात ठेवा. दुल्हन वही जो पिया मन भाये. नवऱ्याकरता शृंगार करायचे, सजना केले सजना, गावाला दाखवण्याकरता नाही. ते म्हणजे तो बोला वापर पण लक्ष ठेव. दोघे लोकांमध्ये चढले, लोक निघाली, मुंबईची गर्दी काही हटतच नाही. शांताकुला दोघे उतरले आणि बाईने गळ्यात हार घातला. 4 तोळ्याचा लक्ष्मीहार गायब झाला होता. बुवा चक्कर आली तिला, प्लॅटफॉर्मवर पडली, पाणी आणलं, मारलं, लगेच उठली, जीव द्यायला निघाली ट्रॅक खाली. केवढं मोठं नुकसान, 4 तोळे, जवळजवळ 2.25 लाख. आणि ही सगळी तिची अवस्था बघून ना नवऱ्याला हसायला आलं बुवा. आणि त्यानं काय केलं, एका बाजूला तोंड केलं आणि हसायला लागला. त्या बाईच्या लक्षात आलं वास्तविक कानाखाली दिली पाहिजे होती. ते हसतात कसे काय? म्हणजे काय हो तुम्ही हसता कसं काय? तर म्हणजे तो जाऊ दे, फक्त 50 रुपयाचा होता. असं म्हटल्याबरोबर ती बोलली वडापाव मागवा, भूक लागली. मला हे तुम्हाला विचारायचं आहे, ती जीव द्यायला निघाली का? ट्रॅकवर गेली का? बेशुद्ध का पडली? ती दागिना खरा समजत होती आणि हसला का? अरे दागिना खोटा समजत होता. खोटा समजून तर तुम्ही संसार केला ना,
डोक्याला ताप होणार नाही. लटिका व्यवहार लटिका व्यवहार सर्व हा संसार लटिका व्यवहार सर्व संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया हरी वाया हरी लटिका व्यवहार सर्व संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविना. संसार करायचा खोटा समजून डोक्याला ताप होणार नाही. लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार. अर्थात आतला संसार आहे ना डेंजर सिग्नल आहे, धोकादायक. षडउर्मी षडउर्मी या शब्दाचा तसा शास्त्रीय अर्थ आहे मनाच्या दोन, प्राणाच्या दोन आणि देहाच्या दोन उर्मी आहेत. मनाच्या आहेत हर्ष शोक, प्राणाचे आहेत क्षुधातृषा आणि देहाचे आहेत जन्म मरण. पण हा इथं उर्मी अर्थ लागत नाही. उर्मी म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद मत्सर या हा खरा संसार आहे. काम क्रोध सो संसार हो शिरभार चलावे तुकारामांचे हिंदी प्रमाण आहे. आणि या संसाराला ना आम्ही लात मारली म्हणजे यांना कंट्रोलमध्ये ठेवलं. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमोच निर्ममा शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. तेत आडवावया आले दोषवरी जे धोपटिले ते माझी पहिले देहंकार. तो काम कोणेची ठाई नसे केले ऐसे पाही की तेची क्रोधाई सहज आले. ह्या ज्या उर्मी आहेत ना या माणसांना कधी संकटात टाकतील काय सांगता येणार नाही बुवा. त्या या उर्मीचा आम्ही त्याग केला, या उर्मीला मारलं, या उर्मी कंट्रोलमध्ये ठेवल्या. याला आतला संसार म्हणतात. लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार. डेंजर सिग्नल आहे. संसारामध्ये तुकाराम महाराज म्हणतात दोन गोष्टी जरी सांभाळल्या ना तर तुमचा संसार सफल झाला बुवा. संसार तिही केला पाटमोरा नाही द्रव्यदारा जया चित्ती. ज्यांनी परस्त्रीचा अभिलाष केला नाही, परधनाचा अभिलाष केला नाही, 50% त्याचा संसार झाला बुवा. इथे सगळे अडकतात बुवा. बरेच महाराज लोक सध्या तुरुंगात आहेत. महाराज म्हणून घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. तुकाराम महाराज म्हणतात हा जो आतला संसार आहे ना या संसाराला आम्ही कंट्रोलमध्ये ठेवलं आणि मग बाहेरच्या संसाराला काडीची किंमत दिली नाही. अभंगाचं तिसरं चरण. जनतन धन जनतन धन जनतन
जन तन धन केले तृणाही समान. याला बाहेरचा संसार म्हणतात. याला सुद्धा मी काडीची किंमत दिली नाही, गवताची सुद्धा किंमत दिली नाही. जन म्हणजे समाज, तन म्हणजे देह आणि धन म्हणजे पैसे. बहुतेक 99% लोक याच्यामध्ये गुंतलेले आहेत बुवा. तुम्हाला काय वाटतंय? समाज कसा जमेल, पैसे कसे मिळतील आणि तब्येत कशी चांगली राहील. जगामध्ये 4 प्रकारची माणसं आहेत, ऐकून ठेवा. नंबर 1 कामाजी, नंबर 2 दामाजी, नंबर 3 नामाजी, नंबर 4 धामाजी. कामाजी म्हणजे काय? विषय सुखाकरता आयुष्य बर्बाद करणारी माणसं कामाजी. विषयाच्या चरवणी केली आयुष्याची गाळणी. अरे मोबाईल किती बघायचा काय मर्यादा आहे की नाही? आयुष्य बर्बाद होत चाललंय बुवा. आयुष्याचे 3 प्रकार आहेत, अनर्थक, निरर्थक आणि सार्थक. जी वेळ पत्ते कुटण्यामध्ये जाते, व्यसनामध्ये जाते, अनर्थक. जी वेळ टीव्हीच्या मालिका बघण्यामध्ये जाते, मोबाईल बघण्यामध्ये जाते, याचं घर त्याचं घर कुत्र्यासारखं फिरण्यामध्ये जाते, असं तुकाराम महाराज म्हणतात. स्वानाचे परी हिंडी दारोदारी, पाहे परणारी पापदृष्टी. आणि जी वेळ परमार्थामध्ये जाते, कीर्तनामध्ये जाते, काकड्यामध्ये जाते, हरिपाठामध्ये जाते, पारायणामध्ये जाते, सार्थक वेळ. तुमची वेळ तुम्ही कशी घालवताना याला फार मोठं मूल्य आहे. कोण किती जगला यालाच कायच अर्थ नाही बुवा. तुम्ही आयुष्य कसं घालवलं लक्षात ठेवा. एक छोटंसं दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक वारकऱ्याची मुलगी, वारकरी म्हणजे पक्का वारकरी. महाराष्ट्रामध्ये काही पक्के वारकरी आणि काही कच्चे वारकरी आहेत. पक्के म्हणजे परंपरेने सेवा करणारे, वास्कर, देहूकर, आजरेकर, हे परंपरेने सेवा करणारी, पिढ्यानपिढी सेवा. आणि एखादा माणूस पंढरपूरला आनंदीला गेला, वैराग्य निर्माण झालं की लगेच माळ घालतो. टिकली तर टिकली, नाही तर हुकली. त्याला म्हणतात कच्चे वारकरी. पक्के वारकरी, कच्चे वारकरी. अर्थात जी मुलगी दिली ना, पक्क्या वारकरच्या घरची होती, दिल्ली घरामध्ये कच्चे वारकरी. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर एक गोसावी पीठ मागण्याकरता आला. त्या गोसावीने बघितलं, बाळ नवीन नवरी दिसते. म्हणजे नवीच आहे. तुझं वय किती? म्हणजे माझं वय 20 वर्ष. नवऱ्याचं 15 वर्ष, सासऱ्याचं 10 वर्ष आणि सासूचं 5 वर्ष. ती सासू आतून उभं मारली, शारदा काय चालवलं? माझं वय 5 वर्ष, सासऱ्याचं 10 वर्ष, नवऱ्याचं 15 वर्ष आणि तुझं 20 वर्ष. ती मुलगी बोलली, सासूबाई माफ करा, मी अभ्यास करून बोलते. मी माळ घातली ना त्याला 20 वर्ष झालेली आहेत. माझ्या नवऱ्यानेच मला सांगितलं मी माळ घालून 15 वर्ष झालेली आहेत. मुलांनी माळ घातली, बापाला लाज वाटायला लागली म्हणून त्याने माळ घातली, 10 वर्ष झाली. आणि नवऱ्याने माळ घातली म्हणून बायकोनी खाऊन पिऊन आता माळ घातली, 5 वर्ष झाली. माळ घातल्याचं आयुष्य मी पकडलं. मला काय सांगायचं आहे, कोण किती जगला याला काहीच अर्थ नाही. जगून त्याने काय देवे लावले. तेव्हा आयुष्य मोबाईलमध्ये बर्बाद करू नका, झोपेमध्ये बर्बाद करू नका. ज्ञानोबा म्हणतात, ब्रह्मदेवाचा जरी वशिला लावला ना तरी गेलेली वेळ परत मिळत नाही. धात याही पाया पडता नुटी गताई पंडूसुता. तेव्हा काहींचं आयुष्य आहे ना विषयामध्ये जाते, याला म्हणतात कामाजी. दामाजी म्हणजे फक्त पैसे मिळवण्याकरता आयुष्य बर्बाद होतं बुवा. इकडे हात मार, तिकडे हात मार. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक धुआसा आहे, काही माणसं फक्त पैशाकरता जगतात बुवा. पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे साधू संतावर सेवा किसकी करू. मी गोदरेज कंपनीमध्ये काम केले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कामगार म्हणून काही माणसं 8 तास काम करणार आणि परत 8 तास रिक्षा चालून पैसे मिळवणार बुवा. आणि ही माणसं पैसे मिळवून मिळवून लवकर मारतात आणि त्यांची मुलं त्या पैशावर मजा करतात. असं तुकाराम महाराज म्हणतात. साचवणी मरे धन, लावी पोराशी भांडणं, नाही नारायण तुकामानेच मारला. अरे आमच्या मुलाची भांडणं लागतील विशेष नाही, धीरूभाई अंबानीच्या मुलाची भांडणं चालू आहेत बुवा. पैशा करता आयुष्य बर्बाद करणारे त्याला म्हणतात दामाजी. आता तिसरा प्रकार आहे नामाजी. म्हणजे आपलं नाम कसं राहील, सप्ताहामध्ये 51,000 रुपये देणगी, अन्नदान. पहिला नंबर देवा करता खर्च करतो ना तो नामाजी. लक्षात ठेवा. मला वाटतं या दोघांपैकी हा चांगला जरा नामाजी. नाव मोठं होण्याकरता जगतो तो. सूरत से किरत बडी,
बिना पंख उड़ जाए, सूरत तो जाती है किरत कभी न जाए. जरी तुम्ही म्हणला ना तरी तुमच्या बोर्डावर नाव राहणार बुवा, या माणसाने 1,51,000 रुपये देणगी दिलेली आहे. याचा तिसरा प्रकार आहे. चौथा प्रकार आहे धामाजी, म्हणजे फक्त देवाकरता जगतो, माणसाकरता कशा करता जगत नाही बुवा. तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावशी अव्यंग निज धाम माझे. हा धामाजी म्हणजे बाकी 3 गोष्टीला काही किंमत देत नाही बुवा, फक्त देवाला किंमत देतो. नाही अनेक प्रमाण विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनतन माता पिता. अर्थात हा बाहेरचा संसार आहे ना, याला आम्ही अजिबात किंमत दिली. लोक काय म्हणतील, आणि जर आम्हाला काय मिळालं ना ते आम्ही देवाकरता खर्च करणार. तन चांगलं पैवारी करणार, धन भरपूर मिळालं देवाला देणगी देणार, मंदिराला देणगी देणार, अन्नदान करणार. आणि लोक जर पाठीमागे लागले ना त्यांना पंढरपूरला नेणार, आळंदीला नेणार. असा आम्ही तन धन जनाचा उपयोग करणार. जन तन धन केले तृणाई समान. तुकाराम महाराज मला कळलं की तुम्ही आतला संसार त्यागला, बाहेरच्या संसाराला अजिबात किंमत दिली नाही, मग तुम्ही कोणती उंची गाठली. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, Oh
मुक्तीची माथा. आमची उंची एवढी वाढली, आम्ही मुक्तीच्या माथ्यावर सुद्धा पाय दिला. जगामध्ये 3च वस्तू आहेत देव देऊ शकतो. नंबर 1 भुक्ती, नंबर 2 मुक्ती, नंबर 3 भक्ती. लक्षात ठेवा, भुक्ती म्हणजे वैभव, गाडी बंगला वगैरे. मुक्ती म्हणजे ब्रह्मज्ञान किंवा मोक्ष. ज्ञानोबरांनी एकाच वेळीमध्ये 3 विषय आणलेले आहेत. या ब्रह्मत्वाची पार्था, सायुज्याची व्यवस्था आणि याची नाव 4था पुरुषार्थ गा. मुक्ती म्हणजेच ब्रह्मज्ञान म्हणजेच मोक्ष. याला सुद्धा आम्ही किंमत दिली नाही. भय नाही जन्म घेता, मोक्ष सुख हानूला आता तुका म्हणे सत्ता निकट करू शेवेशी. भोक्तीला त्यागलं तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. दिव्य भोग सुद्धा मी पायाखाली घातले. मुक्तीला सुद्धा धिक्कारलं. का धिक्कारलं तर आम्हाला भक्ती मिळाली म्हणून. भक्तीच्या उत्कर्षे नाही मुक्तीचे ते पिशे तुकाराम महाराज म्हणतात. सगळ्यात महत्वाची आहे भक्ती. देव भक्ती देतो फार कमी लोकांना, मुक्ती बऱ्याच लोकांना दिली. जे जे वानर समोर आले ना, वानरांना मुक्ती दिली. राक्षस समोर आले, राक्षसांना मुक्ती देऊन टाकली. नाम चांगले चांगले माझे कंठीराव भले, कपिकुळा उतरले मुक्त केले राक्षसा. अनंत भक्त राशी तरले वानर ज्ञानदेवा गर्चिदानंदी. आणि भोक्ती तर खूप लोकांना दिली. सहज गरिबी जावे म्हणून आला होता सुदामदेव भेटायला, त्याला सोन्याची नगरी दिली. किष्किंधा बायको मिळवून दिली सुग्रीवाला. विभीषण शरण आल्याबरोबर लंका राज्य 7-12 त्याच्या नावावर करून टाकला. बुवा, देव भक्ती देतो, मुक्ती देतो, पण भक्ती देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला भक्ती दिली आणि त्यामुळे आम्ही मुक्तीचा सुद्धा त्याग केला. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माता, लाथाळीला संसार केला शेळवर्मीचा मार. माझ्या अभ्यासाप्रमाणे चिंतन मांडलेलं आहे मी. अजून आपल्याकडे 20 मिनिटं आहेत. संप्रदायाप्रमाणे चाल होईल. चालल्यानंतर भजन करायचं आणि तुकाराम महाराज हे कसे काय बळीवंत याचं थोडं चिंतन करायचं आणि बरोबर 9 वाजता सेवा संपवायची. मधली चाल म्हणा बाबा. नाही बळीयाचे अंकित, बळीयाचे बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित,
लाथळीला संसार, लाथळीला संसार, लाथळीला संसार, लाथळीला
असं वाटलं जवळजवळ तर स्वर्गच खाली आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि कीर्तन म्हणजे सर्वांनी केलेली उपासना. नामस्मरण म्हणजे कीर्तन. नामस्मरण आणि कीर्तन याच्यामध्ये थोडा फरक आहे. व्यक्तिगत साधना नामस्मरण आणि सगळ्यांनी मिळून नामस्मरण करणं ही कीर्तन साधना आहे. सदा नामघोष स्वतः करता, करू हरिकथा सगळ्यांकरता, करू याची कथा सगळ्यांकरता, नामाचा गजर स्वतः करता. वैयक्तिक साधना आणि सांघिक साधना म्हणून महाराष्ट्रामध्ये कीर्तनला विशेष महत्व आलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही बळीयाच्या अंकित झालो आणि आम्ही सुद्धा त्याच्या पंक्तीला जाऊन बसलो. देवाच्या जी देवाची शक्ती आहे ना ती आमच्या जवळ आहे. तुकारामांच्या 3 शक्ती आहेत. कारण उत्सव तुकारामांच्या वैकुंठ गमनानिमित्त आहे ना. कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती आणि अन्यथा कर्तुम शक्ती तुकाराम महाराजांची. तुकाराम महाराज लोहगावला एका दगडावर घोंगडं टाकून प्रवचन करत होते. 1 तास प्रवचन केलं तुकाराम महाराजांनी. आणि 1 तास प्रवचन झाल्यानंतर एक ब्राह्मण आले. म्हणले महाराज मला काशीला जायचं आहे तीर्थयात्रेला, पण माझ्याकडे पैसे नाहीत. जर तुम्ही समाजाला आव्हान केलं लोक खिशात हात घालतील आणि खिशातले पैसे माझ्या झोळीत टाकतील आणि माझी काशी यात्रा सफल होईल. तुकाराम महाराजांनी सगळ्यांना आव्हान केलं, हे ब्राह्मण आहेत, हे काशीला चाललेले आहेत, जर तुम्ही यांना मदत केली ना तर घरी बसून तुम्हाला अर्ध पुण्य लाभणार. तुकारामांचं एक प्रमाण आहे, निर्बळा पाठवी बळे वाराणसी, मेला आले देशी अर्ध पुण्य. गरीब माणसाला तुम्ही काशीला पाठवलं, पंढरपूरला पाठवलं, आळंदीला पाठवलं, देहुला पैठणला पाठवलं ना, तुम्ही पैसे देऊन अर्ध पुण्य तुमच्या घरी येणार. आणि तुम्ही दारू पित नाही पण मित्राने जर दारूची पार्टी दिली ना अर्ध पाप तुमच्या घरी येणार बुवा. असं तुकाराम महाराज म्हणतात. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारख्याची. मग वारकऱ्याला पंढरपूरला पाठवायचं का मित्रांना दारूची पार्टी द्यायची हे तुमचं तुम्ही ठरवा. अर्थात सगळ्या माणसाने खिशात हात घातला, जे पैसे होते ते झोळीत टाकले. एक म्हातारी समोर बसली होती, तिच्याकडे पैसेच नव्हते. ती तुरु घरी गेली. म्हणजे महाराज माझ्याकडे पैसे नाहीत, मी घरी जाऊन तांब्या आणते पितळेचा. घरी गेली, पितळेचा तांब्या आणला. हे घेतील का ब्राह्मण? घेतील. काय घेणार नाहीत? आणि इकडे तांब्या. तुकाराम म्हणजे तो तांब्या घेतला, ज्या दगडावर बसले होते त्या दगडाला तांब्या लावला पितळेचा. सगळ्यांच्या समोर पितळेचा तांब्या सोन्याचा झाला. म्हणजे तुकाराम महाराज ज्या शिळेवर बसले होते दगडावर, ती दगड परीच झाली. माणसं पटापट उठली बा तांब्या आणण्याकरता. तुकाराम महाराजांनी ओळखलं सगळा गोंधळ होणार आहे. सावळा गोंधळ, गोंधळात गोंधळ. तुकाराम महाराजांनी घोंगडी झटकली, देहुला निघून गेले. सगळ्या लोकांनी तांबे आणले, त्या दगडावर आपटले, सगळ्यांचे तांबे चेपले, पण सोन्याचा कोणाचा झाला नाही. त्याची शक्ती निघून गेली होती. तुकाराम महाराज ज्या दगडावर बसले तो दगड परीत झाला. तुकारामांची कर्तुम शक्ती. तुकाराम महाराज कीर्तन करायचे 7 ते 9 देहुला आणि रामेश्वर भट्ट प्रवचन करायचे 4 ते 5. बरेच दिवस हा नियम चालला होता. रामेश्वर भट्टाचं दशग्रंथी ब्राह्मणाचं प्रवचन आणि कीर्तन तुकाराम महाराजांचं. एकदा रामेश्वर भट्ट 4 वाजता आलेच नाहीत बुवा. लोकांनी सांगितले महाराज प्रवचन पण तुम्हीच करा. नाही म्हणले 2-2 कार्यक्रम मी करत नाही. प्रवचन नाही, कीर्तन भक्त करणार. 5 मिनिटं वाट बघूया. 5 मिनिटं वाट बघितली, ते आले नाहीत. आणि समोर कोंडीबा लोकरी बसला होता. कोंडीबा लोकरी अडाणी माणूस. कोंडीबा उठ बस आसनावर. कोंडीबा आसनावर बसला, ज्ञानेश्वरी समोर ठेवली आणि तुकाराम महाराजांनी फक्त त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिलं बघा. तुझी या स्नेहाची वागेश्वरी, जरी मुकया ते अंगीकारी, तो वाचस्पती शिकरी प्रबंध होडा, हे असो तिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माता पारुके, तो जीवची परी तुके महेशेशी, कृपा कटाक्षणे आळिले, आपल्या पदी बैसविले, बाप रत्नांद्री विठ्ठले भक्तातले वरदान. एवढं सुंदर प्रवचन केलं. माणसं आश्चर्यचकित झाली. कुठे वेदांताचार्य झाले, महामंडलेश्वर झाले, कुठे शिकले, काय सुंदर प्रवचन केलं. सगळ्यांनी दर्शन घेतलं, निघून गेले. रामेश्वर भट्ट आले होते पण मागेच बसले होते. ज्यांनी मागून यायचं त्यांनी मागेच बसायचं. अर्थात दर्शन घेतलं. तुकाराम म्हणले महाराज क्षमा करा, जरा वेळ झाली, पण बरं झालं. काय प्रवचन ऐकायला मिळालं. कोण? काशीचे पंडित बसवले होते. म्हणजे काशीचे पंडित वगैरे कोण नाही, कोंडीबा आपले त्याने प्रवचन केलं.
दुसऱ्याकडून प्रवचन करून घेणं अकर्तुम शक्ती. आणि 13 दिवस वह्या पाण्यामध्ये कोरड्याच ठेवणं अन्यथा कर्तुम शक्ती. उदका माझी वह्या ठेव सामान्य महिमा संतांचा होय हा सामान्य महिमा. या दोन्ही पिक्चरच चाले आहेत पण आहेत मात्र गोड. या गोड चाले आहेत. पूर्वी एक पुरंदरदास होऊन गेले, त्यांची पत्नी सरस्वती या दोघांनी गायलेल्या चाल्या कर्नाटकमध्ये आहेत. काही काही चाले आहेत ना ह्या पिक्चरवाल्यांनी उचलल्यात आपल्या गोड चाली कारुण्य गाणी चाली असो. तेव्हा 13 दिवस वयात ठेवून या उदकी कोरड्याची काढून दाखविल्या शेकी अपार कविता शक्ती मिरवणी ही लोकी श्रवणे कीर्तने तुमच्या तर्जेजेनं लोकी. तुकाराम महाराजांनी पाण्यामध्ये 13 दिवस तशाच कोरड्या वया ठेवल्या ना अन्यथा कदम शक्ती. ज्याच्याकडे या 3 शक्ती आहेत ना तो बळीवंत. दुसरा एक मी अर्थ सांगितला होता, देव बळीवंत कसा आहे त्याच्या ताब्यामध्ये काळ आहे. आमच्या संतांच्या ताब्यामध्ये सुद्धा काळ आहे. आपण ध्रुवाची कथा वाचतो. ध्रुव आहे ना 36,000 वर्ष राज्य केलं. 36,000 वर्ष ध्रुवानी. आणि 36,000 वर्षानंतर विमान आलं. ते असं तरंगत होतं हवेमध्ये. का? ते दिव्य विमान होतं. एअर इंडियाचं विमान नाही, इंडियन एअरचं नाही, दिव्य विमान मंत्रावर चालणार. यमराज गेले, ध्रुवाला सांगितलं तुमचं आयुष्य इथलं संपलेलं आहे, तुमच्याकरता ध्रुवपद निर्माण झाले, चला तुम्हाला न्यायला विमान आलेलं आहे. ध्रुव बाळ विमानाजवळ आले. विमानाचं तरंगत होतं. तंगडी टाकता येणार वर. काय करणार? तुम्हाला आश्चर्य वाटेल. इतिहास पुराण सांगताय यमराज खाली बसले आणि म्हटले एक पाय माझ्या डोक्यावर ठेवून दुसरा पाय विमानात टाकला. एक पाय यमराजीच्या डोक्यावर ठेवला आणि दुसरा विमानात टाकला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय हरीचे विद्यावंत झालो रे. आम्ही जाऊन पंढरपुराशी राहिलो, कळी काळाच्या माता पाय देऊन या वैकुंठ भुवनाशी गेलो रे. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. येता जाता नेनो काळाचा अडदरा देखता सन्मुक्त पळतशे मागारा. रंगश्रंगाचा उमटला शरीरा त्याने वाता जन्म दुःख जरा निळोबारे सांगतात. काळ आम्हाला बघून घाबरतो. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबा तुकोबाचं भजन चालणार बुवा. 5 वर्ष किंवा 15 वर्ष नाही, जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत हे भजन यांचं चालणार. का? यांनी काळावर मिळवलेलं आहे. आणि अंगात ताकद सुद्धा अशी आहे. तुकाराम महाराजांचे 6 अवतार आहेत. नंबर 1 पहिला अवतार अंबऋषी, दुसरा प्रल्हाद, तिसरा अंगद, चौथा उद्धव, 5वे नामदेवराय आणि 6वे तुकाराम महाराज. हे अंगद होते ना, अंगद ज्यांनी रामायण मालिका बघितली असेल ना, जेव्हा हे अंगद आकाशमार्गे रावणाच्या सभेमध्ये गेले होते त्याने असा पाय केला होता मांडी. म्हणजे कोणी माझी मांडी हलवा. रावणाचे सगळे सेनापती आले पण कोणालाच मांडी हलवता आली नाही. शेवटी रावण आला आणि मग मात्र अंगद बोलले अरे रामाचे पाय धरू, माझे धरू नकोस, आणि उड्डाण केलं. म्हणजे ही सुद्धा ताकद आहे त्यांच्याकडं. दुसरी
विवेकाचं बळ आहे यांच्याकडं, वैराग्याचे यांच्याकडे बळ आहे आणि भावाचं सुद्धा यांच्याकडे बळ आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळाग्नी जैसा, भावार्थाचे बळे आम्ही निर्भर दुबळे. भावाचं बळ आमच्याकडे आहे, विवेकाचं बळ आमच्याकडे आहे, वैराग्याचं बळ आहे, सगळी बळ आमच्याकडे आहेत आणि आम्ही या बळावर देवाच्या पंक्तीला जाऊन बसलो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. अर्थात तुकाराम महाराज हे वैकुंठाला गेले. कोण वैकुंठाला जातो? एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि शेवा संपवतो. कोण कुठे जातो ना याला शास्त्र आहे. नरकात कोण जातो हे सुद्धा माझ्याकडे श्लोक आहेत पण ते वापरत नाही. स्वर्गामध्ये कोण जातो? 100 यज्ञ करतो तो स्वर्गामध्ये जातो. ब्रह्मलोकामध्ये कोण जातो? ब्राह्मणाचे 100 जन्म घेऊन षडकर्म करतो ब्रह्मलोकात जातो. वैकुंठाला कोण जातो माहिती आहे तुम्हाला? जो देवाचा नामस्मरण करतो ना तो वैकुंठाला जातो. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ कुठे आहे माहिती आहे तुम्हाला? ऑस्ट्रेलियाच्या पलीकडे नाही. आपले ब्रह्मांड आहे ना, ब्रह्मांड हे सगळ्यात छोटं ब्रह्मांड आहे. ब्रह्मांडाच्या वर 2 कोटी योजना आहे कैलास, त्याच्या वर 2 कोटी योजना आहे वैकुंठ. वैकुंठामध्ये विषय नाही, विकार नाही, काळ नाही, काय सुद्धा नाही, सगळं दिव्य आहे ते वैकुंठ. तिथे महात्मे भक्त राहतात. मग कोण वैकुंठाला जातो? ऐका, जो भजन करतो तो वैकुंठाला जातो? नाही 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 नाही. भजन करून 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 ज्याचा देह दिव्य होतो तोच वैकुंठाला जातो. नाहीतर आमचा सुद्धा नंबर लागेल तिथं गर्दी होईल वैकुंठात. नाही 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 नाही. देहाच्या शास्त्रामध्ये 8 प्रकार सांगितले. ऐका, माणसाचा देह जरी घाणेरडा असला तर दुर्लभ आहे. नंबर 2, एखाद्या महात्म्याचा एखाद्या स्त्रीशी जर संबंध आला, संतत निर्माण झाल्याने दिव्य संत निर्माण होते. उदाहरणार्थ पराशर मुनी आणि मत्स्यगंधेचा संबंध आला, कोण निर्माण झाले? व्यास, देवाचा अवतार. नंबर 3, एखाद्या ब्रह्मचारी पुरुषाने स्त्रीला फक्त स्पर्श केल्याने संत निर्माण झाले, दिव्य संत निर्माण होते. हनुमंताच्या घामापासून मकोदय निर्माण झाला. नंबर 4, एखाद्या दिव्य पुरुषाने दिव्य दृष्टीने स्त्रीकडे बघितल्याने संत निर्माण झाले ना, दिव्य संत निर्माण होते. व्यासाने दिव्य दृष्टीने दाशीकडे बघितले, महात्मा विदुर जन्माला आले. नंबर 5, एखाद्या दिव्य पुरुषाने फक्त संकल्प केला या स्त्रीला माझ्यापासून पुत्र व्हा, असा पुत्र झाला तर दिव्य होतो. उदाहरणार्थ कर्ण, अर्जुन वगैरे. कर्ण कोणाचा मुलगा आहे? सूर्याचा मंत्रापासून झालेला आहे. अर्जुन इंद्राचा मुलगा, मंत्रापासून झालेले आहेत. स्त्री संबंधातले 5 प्रकार संपले स्त्री पुरुषाच्या. आपल्यापेक्षा स्वर्गातल्या देवांचे देह दिव्य असतात, त्याच्यामध्ये 2 तत्व नसतात, माती आणि पाणी. फक्त 3 तत्व असतात, तेज, वायू, आकाश. स्वर्गातला देव जर खाली आला त्याची सावली पडत नाही, पापण्या मिटत नाही, दोघे वगैरे दिव्य देह असतो. याच्यापेक्षा दिव्य देह आहे सनकादिक संत, नारद, नवयोगेश्वर. आणि यांच्या लेवलला आमचे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आहेत. जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी, तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागे दिव्य धोकाशी नेली. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. ज्यांचा देह भजन करून करून दिव्य होतो तोच फक्त वैकुंठला जाऊ शकतो. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद मग गोविंद ते काय भेद नाही देवातया. तुकाराम महाराज म्हणतात माझी काया दिव्य झाली. तुका म्हणे आता सोपे वैकुंठाशी जाता. असे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अमृत महोत्सव, शतकोत्तर अमृत महोत्सव चालू आहे. ही झालेली वेळेवाकडी सेवा जगद्गुरु तुकारामांच्या समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये माझा टोमणा कुणाला लागला असेल तर क्षमा करा. आणि काय बरोबर असेल म्हणजे गुरूंची, ज्ञानोबा तुकारामांची कृपा कुठल्याही फळावरचे कोणी असा, आपण सगळे ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांची लेकरं होत एवढं लक्षात ठेवायचं. व्यापक विचार, व्यापक तरे न्यून्यते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तो मते विनवीत असे. शेवटची चाल तुका मानया